तर ठीक आहे. तर लास्ट सेशनमध्ये डे नंबर 2 मध्ये आपण बेसिक एसक्यूएल क्वेरी आपण अंडरस्टँड केली. तर ह्या सेशनमध्ये आपण डे नंबर 3 तर डे नंबर 3 मध्ये बेसिकली आपण जे ॲडव्हान्स किंवा बेसिक क्वेरी आणि फंडामेंटल जे आहेत तर त्याच्याबद्दलचं आपण बेसिकली अंडरस्टँड करणार आहोत. तर वीक नंबर 4 तर बेसिकली वीक नंबर 4 मध्ये आपण जॉइन सब क्वेरी तर हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे एसक्यूएल मध्ये. ॲज अ एसक्यूएल डेव्हलपर जेव्हा पण तुम्ही इंटरव्ह्यूसाठी जाता किंवा ज्या वेळेला तुम्ही हे कन्सेप्ट तुम्ही ॲज प्रॅक्टिकली तुम्ही राईट करता तर त्यावेळेला एसक्यूएल जॉइन हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. त्यानंतर सब क्वेरी तर बेसिकली सब क्वेरी पण खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. तर आपण ह्या सेशनमध्ये म्हणजे कुठले कुठले जॉईन्स एसक्यूएल मध्ये यूज होतात त्यानंतर कुठले टाईपचे सब क्वेरीज आहेत तर ते सर्व डिटेल आपण या सेशनमध्ये बघणार आहोत. तर थेअरी पार्टमध्ये टाईप ऑफ द जॉईन, इनर जॉईन, लेफ्ट जॉईन, राईट जॉईन, फुल जॉईन. ठीक आहे. तर हे डिफरंट टाईप ऑफ जॉईन्स आहेत. तर ह्या जॉईन्सचा यूज करून आपण एसक्यूएल कोड आपण राईट करतो आणि बेसिकली वेगवेगळ्या सिनेरिओमध्ये आपण हे जॉईन्स आपण यूज करत असतो. ठीक आहे. तर त्यानंतर सेल्फ जॉईन, क्रॉस जॉईन तर हे याच्याबद्दलची पण डिटेल आपण या सेशनमध्ये बघणार आहोत. त्यानंतर सब क्वेरी आणि नेस्टेड क्वेरी. ओके. तर कुठल्या प्रकारच्या सब क्वेरी आपण एसक्यूएल मध्ये यूज करू शकतो आणि त्याचं यूज काय आहे तर बेसिकली आपण या सेशनमध्ये बघणार आहोत. त्यानंतर प्रॅक्टिकल सेशन तर आपला हा सेशन जो आहे तो थेरी प्लस प्रॅक्टिकल म्हणजे जे काही आपण एसक्यूएलचे कन्सेप्ट बघणार आहोत तर त्याच्या रिलेटेड आपण प्रॅक्टिकल पण आपण परफॉर्म करतोय. तर बेसिकली माझी रिक्वेस्ट असेल की जर तुम्हाला एसक्यूएल मध्ये तुम्हाला हँड्स ऑन एक्सपिरियन्स जर घ्यायचा असेल तुम्हाला थेरी प्लस तुम्हाला प्रॅक्टिकल पण तुम्हाला कम्प्लीट करावं लागेल. ठीक आहे. तर प्रत्येक सेशनमध्ये प्रत्येक डे वाईज आपण असाइनमेंट घेत असतो. तर त्या असाइनमेंट तुम्ही कम्प्लीट करा. बेसिकली आफ्टर द कम्प्लिटिंग असाइनमेंट यू विल गेट मोर हँड्स ऑन एक्सपिरियन्स ऑन द एसक्यूएल. ओके. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिकल करणार नाही तर तोपर्यंत तुम्हाला ह्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होणार नाही. ठीक आहे. तर प्रॅक्टिकलमध्ये रायटिंग द जॉईन्स क्वेरी, त्यानंतर इनर जॉईन, लेफ्ट जॉईन, राईट जॉईन, फुल आउटर जॉईन, त्यानंतर जॉईन द एम्प्लॉय टेबल, डिपार्टमेंट टेबल कशा प्रकारे जॉईन करू शकतो तर त्याबद्दलची डिटेल मी या सेशनमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर सब क्वेरी काय, नेस्टेड सब क्वेरी त्यामध्ये आपण फाइंड द एम्प्लॉय रनिंग मोर फाइंड द एम्प्लॉय अर्निंग मोर दॅन द डिपार्टमेंट ॲव्हरेज. त्यानंतर बेसिकली यूज एक्झिस्ट अँड इन कीवर्ड. तर हे सर्व डिटेल आपण आजच्या सेशनमध्ये कंडक्ट करणार आहोत. ठीक आहे. तर बेसिकली आपल्याकडं स्टुडंट आणि डिपार्टमेंट हे दोन टेबल आहेत. तर मी एक्सेल फाईल ओपन करतो. ठीक आहे. तर बेसिकली आपल्याकडं स्टुडंट आणि डिपार्टमेंट हे दोन टेबल आहेत. जसं की मी ह्या PDF मध्ये पण तुम्हाला शेअर केलंय. तर ह्या दोन टेबलमध्ये बेसिकली आपल्याला जॉईन अँड सब क्वेरी हे ऑपरेशन परफॉर्म करायचे. तर बेसिकली पहिल्यांदा आपण थेरी पार्ट बघूया की जॉईन्स काय. तर जॉईन्स अँड सब क्वेरी यूज टू रिट्राइव्ह द डेटा फ्रॉम द मल्टिपल टेबल इन अ एसक्यूएल. ओके. तर बेसिकली मल्टिपल टेबल मधून डेटा रिट्राइव्ह करण्यासाठी आपण जॉईन्सचा यूज करतो आणि त्याचबरोबर सब क्वेरी पण आपण यूज करत असतो. तर जॉईन्स कुठल्या कुठल्या प्रकारचे जॉईन्स एसक्यूएल मध्ये आहेत. तर जॉईन इज यूज टू कंबाईन द रो फ्रॉम द 2 or more टेबल बेस्ड ऑन द रिलेटेड कॉलम. ओके. तर बेसिकली आपण दोन टेबल जॉईन करतो आणि त्या दोन टेबल मधून जॉईन केल्यानंतर बेसिकली आपण काही डेटा या दोन टेबल मधून रिट्राइव्ह करत असतो. The type of the join, so basically there are different type of joins. So inner join, so what is the inner join? Basically return only matching rows between the both table. तर inner join मध्ये बेसिकली काय होतं की जे दोन टेबल आपण जॉईन केलेत तर त्यामधले कॉमन एलिमेंट हे रिटर्न होत असतात. ठीक आहे. मॅचिंग एलिमेंट विल बी रिटर्न. ओके. then if a row one table does not have the corresponding row in another table it excludes the from the result set. ओके. जर फॉर एक्झाम्पल एका टेबलमध्ये एक रेकॉर्ड आहे आणि ते रेकॉर्ड दुसऱ्या टेबलमध्ये नाहीये तर त्यावेळेला ते रेकॉर्ड आपण एसक्यूएल मध्ये हे एक्सक्लूड केलं जातं इनर जॉईनच्या केसमध्ये. ठीक आहे. जर एक्झाम्पल जर तुम्हाला जर सांगायचं झालं तर फिच द स्टुडंट डिटेल अलॉंग विथ देअर डिपार्टमेंट नेम. तर आपण प्रॅक्टिकल सेशन मध्ये आपण बघणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपण ओके. तर बेसिकली देर आर डिफरंट टाइप ऑफ जॉईन. सो इनर जॉईन
सो बेसिकली इनर जॉईन, बेसिकली इनर जॉईन मध्ये काय होतं की सपोज फॉर एक्झाम्पल ए टेबल आहे आणि बी टेबल आहे, ठीक आहे. तर जेव्हा पण आपण हे दोन टेबल जॉईन करतो तर ह्या दोन टेबल मधले जे कॉमन एलिमेंट आहेत तर ते ऍज अ रिट्राईव्ह होतात, ठीक आहे. तर ते आपल्याला ऍज अ रिझल्ट सेट मध्ये भेटतात, ठीक आहे. जर फॉर एक्झाम्पल ए जॉईन ए वी जॉईन विथ बी टेबल, देन वी विल गेट द कंबाईन्ड डेटा, ओके, फ्रॉम दिस टू टेबल. जे सिमिलर डेटा असेल दोन टेबल मध्ये तोच डेटा आपल्याला इनर जॉईन मध्ये रिट्राईव्ह होत असतो. त्यानंतर लेफ्ट जॉईन, तर लेफ्ट जॉईन तुम्हाला नेम ऍज पर द नेम, तर जर जर तुम्ही नेम घेतलं तर लेफ्ट जॉईन म्हणजे आपल्या लेफ्ट हँड साइडला जो टेबल आहे, जर फॉर एक्झाम्पल हा जो टेबल आहे तर आपल्या लेफ्ट हँड साइडला ए टेबल आहे, ठीक आहे, आणि राईट साइडला आपला बी टेबल आहे, ठीक आहे. तर आपण जेव्हा हे दोन टेबल जॉईन करतो तर त्यावेळेला लेफ्ट जॉईन मध्ये काय होतं की ऑल द डेटा फ्रॉम द लेफ्ट साइड टेबल हा येतो, त्याचबरोबर जो कंबाईन डेटा असतो दोन्ही टेबल मध्ये, जसं की हा 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 पोर्शन झाला तर हा पोर्शन पण रिट्राईव्ह होतो, ठीक आहे. तर बेसिकली लेफ्ट जॉईन मध्ये काय होतं की इट विल बी रिटर्न द लेफ्ट साइड ऑल द डेटा विथ अलॉंग विथ द कंबाईन मॅचिंग डेटा फ्रॉम द बोथ साइड टेबल, ओके. तर लेफ्ट टेबल मध्ये हे होत असतं, ठीक आहे. त्यानंतर बेसिकली राईट जॉईन, तर राईट जॉईन मध्ये काय होतं की अपोजिट ऑफ द म्हणजे लेफ्ट जॉईनच्या एकदम अपोजिटला होत असतं. जसं की तुम्ही जर बघितलं तर ए टेबल आहे आणि बी टेबल आहे, ठीक आहे. तर बी टेबल माझा राईट साइडला आहे आणि ए टेबल माझा लेफ्ट साइडला आहे. तर राईट जॉईन म्हटलं की तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की ऑल द डेटा फ्रॉम द राईट साइड टेबल विथ मॅचिंग डेटा फ्रॉम द बोथ साइड टेबल, ओके. मॅचिंग डेटा फ्रॉम द बोथ साइड टेबल. जर तुम्ही इथं बघितलं तर हा पोर्शन तुम्ही जर पूर्ण बघितला तर हा बीचा टेबल, हा बीचा डेटा आहे, ठीक आहे. तर ह्या टेबलमध्ये जेवढा पण डेटा असेल तो येणारच आहे, पण त्याचबरोबर बी टेबल मधला डेटा जो की ए टेबल बरोबर मॅच होतोय, म्हणजे दोघांमधला कॉमन डेटा हा पण आपल्याला इथे भेटतोय, ठीक आहे. तर हे झालं राईट जॉईनच्या बाबतीत. त्यानंतर जो नेक्स्ट जॉईन टाईप येतो फुल जॉईन. तर फुल जॉईन मध्ये काय होतं की बोथ द डेटा फ्रॉम द बोथ साइड टेबल, म्हणजे तुमचा कॉमन डेटा पण याच्यामध्ये येतो, ए टेबल मधला असलेला डेटा पण येतो आणि बी टेबल मध्ये असलेला डेटा पण येतो. जर शॉर्ट फॉर्म मध्ये जर सांगायचं झालं तर आपण हे तीन ग्राफ म्हणजे इनर जॉईन, लेफ्ट जॉईन आणि राईट जॉईन, याचा जो सिलेक्टेड पोर्शन जो आहे जर आपण तो जॉईन केला, म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल हा जो इनर पोर्शन आहे हा ऍज इट इज जर आपण इथे घेतला तर हा इनर जॉईनचा रिझल्ट आपण इथे घेणार आहोत. त्यानंतर लेफ्ट साइडचा हा पोर्शन इथे आपण घेणार आहोत, लेफ्ट साइडचा हा पोर्शन, ठीक आहे. त्यानंतर राईट जॉईनचा हा पोर्शन म्हणजे बीचा ऑल टेबल म्हणजे एक्सक्लूड कॉमन, ठीक आहे. तर हा पोर्शन जर तुम्ही जर डेफिनेशन जर बघितली तर इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ द इनर जॉईन, लेफ्ट जॉईन आणि राईट जॉईन. या तिन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजे काय आपला फुल जॉईन, ठीक आहे. तर फुल जॉईनची डेफिनेशन अशी आहे की ऑल द डेटा फ्रॉम द बोथ साइड टेबल विथ आयदर इट विल बी मॅच और नॉट मॅच, ओके. तर याचा हे झालं फुल जॉईन. त्यानंतर जो आपलं जो नेक्स्ट येतो तो आहे क्रॉस जॉईन, ठीक आहे. तर क्रॉस जॉईन मध्ये काय होत असतं, तर क्रॉस जॉईन मध्ये तुम्ही जर बघितलं तर इट इज अ सेम ऍज इट इज अ फुल जॉईन. जर तुम्ही हे बघितलं तर फुल जॉईनचा सेम ग्राफ इथे पण आहे, पण याच्यामध्ये एक डिफरंट आहे, ठीक आहे. तर क्रॉस जॉईन म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल लेट्स से ए टेबल मध्ये 1 2 3 4 हे रेकॉर्ड आहे, ठीक आहे, आणि बी टेबल मध्ये पण 1 2 3 4 हे रेकॉर्ड आहे, ठीक आहे. म्हणजे प्रत्येक इलेमेंट म्हणजे जर तुम्ही पाहिलं हा 1 मॅच होईल ह्या 1 बरोबर, हा 1 मॅच होईल ह्या 2 बरोबर, हा 1 मॅच होईल ह्या 3 बरोबर. म्हणजे हा काय करतो एक पेअर फॉर्म जनरेट करतो, म्हणजे 1 1 हा 1 1 2 1 3 1 4, ठीक आहे. तर हा जो रिझल्ट येतो त्याला आपण काय बोलतो क्रॉस जॉईन. म्हणजे काय करतोय, जर इथे तुम्ही जर बघितलं डायग्राम मध्ये तर हे क्रॉस फॉर्म झाले इथं, ठीक आहे. त्याच्यामुळे याला काय बोलतात क्रॉस जॉईन. तर तुम्ही सिम्पली जर तुम्हाला जॉईन लक्षात ठेवायचे असेल आणि इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला हमखास हा एक क्वेश्चन असतो की एक्सप्लेन मी डिफरंट टाइप ऑफ जॉईन, तर तुम्हाला डेफिनेशन तुम्ही जर समजा हा ग्राफ जर तुम्ही कॅप्चर केला, म्हणजे हा ग्राफ जर तुम्ही लक्षात ठेवला की तर तुम्हाला आन्सर इझिली देता येईल. आणि प्लस तुम्हाला त्याच्यावरती जर क्वेश्चन विचारा प्रॅक्टिकली तरी पण तुम्हाला काय करता येईल की ते आन्सर इझिली तुम्हाला काढता येईल. तर ते कसं, तर तुम्हाला जर डेफिनेशन माहिती असेल तर तुम्ही कुठलाही जॉईन इझिली तुम्ही राईट करू शकता, ठीक आहे.
तर क्रॉस जॉईन मध्ये जसं की तुम्ही बघताय की वन, जसा हा वन प्रत्येक इलेमेंट बरोबर मॅच झाला, तसाच हा टू प्रत्येक इलेमेंट बरोबर मॅच होईल. आयदर इट विल बी, म्हणजे दोन्ही सिमिलर असेल किंवा नसेल. म्हणजे इथं जर तुम्ही बघितलं हा वन, हा या वन बरोबर मॅच होतोय, तर ठीक आहे, हे दोन मॅच होत आहेत, तर हा रेकॉर्ड येणारच आहे. पण त्याचबरोबर काय होतंय की हा वन टू बरोबर पण म्हणजे टू बरोबर पण हा एक फॉर्म तयार करतोय. म्हणजे याच्यामध्ये असं आहे की तो मॅच हो किंवा नाही हो, पण जेवढे एलिमेंट आहेत, फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये 5 एलिमेंट असेल, तर हा वन 5 एलिमेंट बरोबर मॅच होईल. ठीक आहे. तर एक्झाम्पल मध्ये तुम्हाला समजेलच, मी एक्झाम्पल मध्ये तुम्हाला अजून एक्सप्लेन करेल. ठीक आहे. तर आता आपण डेफिनेशन मध्ये जाऊया. तर इनर जॉइन आपण बघितला, आता त्याचं एक्झाम्पल पण आपण घेणार आहोत. ठीक आहे. तर आपल्याकडे स्टुडंट आणि डिपार्टमेंट टेबल हे दोन टेबल आहे. ठीक आहे. जर समजा तुमच्याकडे क्वेरी नसेल, तर एंड ऑफ द सेशन मी तुम्हाला क्वेरी दिलेली आहे. ठीक आहे. ओके. ठीक आहे. तर आपण एक टेबल क्रिएट करूया. बेसिकली याची स्क्रिप्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल. तर मी माझ्या SSMS वरती जातो. तर इथे गेल्यानंतर तुम्हाला माहिती की कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला इथे कनेक्शन ऑप्शन वरती क्लिक करावं लागेल आणि क्लिक ऑन द कनेक्ट. ओके. जसं मी कनेक्ट केलं, त्यानंतर जसं की आपण लास्ट सेशन मध्ये आपण टेबल क्रिएट केले होते, स्टुडंट टेबल. कदाचित आपण केले नसेल तर मी तुम्हाला स्क्रिप्ट प्रोव्हाइड करेल. जसं की ए टेबल आहे, बी टेबल आहे. ठीक आहे. तर हे दोन टेबल, याच्यामध्ये एकच कॉलम आहे. ठीक आहे. तर जर ए मध्ये जर तुम्ही बघितलं, सध्या मी तुम्हाला हे एक्झाम्पल देतो. आणि त्यानंतर बी टेबल. ठीक आहे. ठीक आहे. सध्या तरी आपण हे दोन एक्झाम्पल चा यूज करून मी तुम्हाला जॉइन ऑपरेशन एक्सप्लेन करतो. जसं की फॉर एक्झाम्पल सिलेक्ट स्टार फ्रॉम ए, त्याचा अलाइज ॲज अलाइज ए, त्यानंतर इनर जॉइन बी ॲज बी. ओके. ऑन ए डॉट आय डी इक्वल टू बी डॉट आय डी. कारण याच्यामध्ये आता एकच आपल्याकडं कॉलम आहे, त्यामुळे तुम्हाला जास्त अंडरस्टँड होईल. ठीक आहे. जसं की आपल्याकडं हे दोनच, एकच कॉलम आहे, आयडी कॉलम आहे, इथे पण आयडी कॉलम आहे. ठीक आहे. तर हे दोन कॉलम, हे एकच कॉलम आपल्याकडं आहे. ठीक आहे. तर जेव्हा पण मी आता हे दोन टेबल जॉईन करतो, इनर जॉईन, तर त्यावेळेला जर तुम्ही बघितलं, तर मी जॉईन केलं तर मला फक्त आउटपुट काय भेटते, 1 1 1 1. ठीक आहे. तर हे आउटपुट इनर जॉईनच्या केसमध्ये भेटतंय. तर ते आउटपुट कसं आलं आपल्याकडं, तर ते मी तुम्हाला पहिलं एक्सप्लेन करतो.
तर इथे मी इनर जॉईन, ठीक आहे. इनर जॉईनच्या केसमध्ये आपल्याला हे आउटपुट भेटतं, ठीक आहे. तर इनर जॉईन म्हणजे काय की दोन टेबल मधले कॉमन एलिमेंट. जर तुम्ही इथं बघितलं तर ज्या वेळेला इनर जॉईन ऑपरेशन परफॉर्म होत असतं तर त्यावेळेला काय होतं की लेट्स से फॉर एक्झाम्पल आपण इथे कन्सिडर करूया की ए टेबल मधला 1 हा 1 इथे मॅच झाला ह्या 1 बरोबर, तर इथे 1 आला, ठीक आहे. त्यानंतर हा 1 इथे इथे पण मॅच झाला तर त्यामुळे इथे पण आला 1, ठीक आहे. त्यानंतर हा 1 अगेन याच्यामध्ये 1 इक्वल टू 3, तर हे म्हणजे हा 1 3 बरोबर मॅच होत नाही तर त्यामुळे इथे काय येणार, इथे काहीच येणार नाही, म्हणजे इथे इथे नल येणार, ठीक आहे. तर त्यामुळे आपल्याला रिझल्ट मध्ये 1 1 जसं की इथे 1 1 आणि याच्यामधले पण 1 1 म्हणजे हे 1 आणि हे 1 हे आपल्याला इथे रिझल्ट मध्ये भेटतंय, ठीक आहे. जर आपण इनर जॉईन केलं तर आपल्याला टोटल किती रेकॉर्ड भेटले इथे, तर रेकॉर्ड आपल्याला भेटले 2 काउंट भेटले, ठीक आहे. म्हणजे 2 रेकॉर्ड आपल्याला 2 रो आपल्याला इथे रिटर्न झाल्या, ठीक आहे. ठीक आहे. तर बेसिकली असं ऑपरेशन इथं परफॉर्म होत असतं. त्यानंतर लेफ्ट जॉईन. आता लेफ्ट जॉईन मध्ये काय होतं, आता लेफ्ट जॉईन म्हणजे काय की जसं की फॉर एक्झाम्पल मी जसं तुम्हाला बोललो, लेफ्ट जॉईन मध्ये काय होतं की ऑल द डेटा फ्रॉम द लेफ्ट साइड टेबल आणि मॅचिंग एलिमेंट फ्रॉम द बोथ साइड टेबल, म्हणजे ए साइडचा पूर्ण म्हणजे लेफ्ट साइडचा पूर्ण डेटा डेटा येणार आणि त्याचबरोबर काय की जे कॉमन एलिमेंट असतात दोन्ही टेबलमध्ये ते पण येणार. आता ह्या केसमध्ये जर आपण हे दोन टेबल जर लेफ्ट जॉईन केले तर त्यावेळेला आपल्याला आउटपुट काय भेटतंय, तर हे इनर जॉईनचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आपलं काय येणार, लेफ्ट जॉईन. आता सिंटॅक्स सिंपल आहे, जो सिंटॅक्स तुम्ही इनर जॉईन साठी यूज केला सेम सिंटॅक्स तुम्ही काय करणार आहे लेफ्ट जॉईन साठी यूज करा. फक्त याच्यामध्ये काय असणार आहे, इनरच्या ऐवजी काय येणार, फक्त लेफ्ट हा कीवर्ड येणार, ठीक आहे. तर लेफ्ट जॉईन म्हणजे आता हे दोन टेबल जे आहेत, हे टेबल आपला लेफ्ट साइडला आहे कारण तो पहिला आला. जर तुम्ही इथं कम्पेअर केलं तर इथं ऑनच्या नंतर जो पहिला टेबल आलाय तर पहिला टेबल ए आलाय, तर माझ्या इक्वल टू हा जो इक्वल टू आहे ह्या इक्वल टू च्या लेफ्ट साइडला ए टेबल आहे म्हणून इथे आपला हा लेफ्ट जॉईन होतो, ठीक आहे. तर लेफ्ट साइडचा टेबल ए आहे आणि राईट साइडचा टेबल आपला कोणता आहे, बी आहे, ठीक आहे. तर एवढं लक्षात ठेवा की लेफ्ट साइडला आपला ए टेबल आहे आणि राईट साइडला आपला बी टेबल आहे. जर आपण जर मॅन्युअली जर बघायचं झालं तर आता लेफ्ट साइड टेबल म्हणजे ए टेबल हा मॅच होणार ह्या टेबल बरोबर. जर समजा आपण इथं जर बघितलं तर फॉर एक्झाम्पल इथे आउटपुट माझं ए कॉलमचं येईल आणि इथे आउटपुट माझं बी कॉलमचं येईल, ठीक आहे. आणि कॉलम तर आपले आयडी आहे आणि ते पण आयडी आहे, ठीक आहे. आता मी काय करतो की ए टेबल, आता ए टेबल मध्ये 1 आहे. आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला एक तर माहिती आहे की ए टेबल मध्ये जेवढे रेकॉर्ड आहे तेवढे सर्व आपल्याला घ्यायचे. त्याचबरोबर जे पहिले मॅचिंग एलिमेंट आहेत ते आपण चेक करणार आहे. तर पहिला 1 ह्या 1 बरोबर मॅच झाला म्हणजे 1 1 आला, ठीक आहे. तर ए चा 1 आणि बी चा 1 कारण हे दोन्ही काय झाले, मॅच झाले, ठीक आहे. त्यानंतर सेकंड आपला परत हा, ओके. तर आता सेकंडली परत काय की हा 1 या 1 बरोबर मॅच होईल म्हणजे इथं परत 1 प्लस 1 येईल, ठीक आहे. त्यानंतर 2, आता इथे 2 आहे पण ह्या बाजूला 2 नाहीये म्हणजे हा 2 सर्वात पहिल्यांदा प्रत्येक रो बाय रो जाईल. जसं की हा 2 या 1 बरोबर मॅच होत नाही म्हणजे याच्यासाठी पण काहीच येणार नाही, ठीक आहे. म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल इथे आपल्याला नल भेटतंय किंवा आपल्याला काहीच आउटपुट भेटत नाही. त्यानंतर हा 2 ह्या 1 बरोबर नाही मॅच होत म्हणून इथं आपल्याला पण काहीच भेटणार नाही. हा 2 इथे पण मॅच होत नाही म्हणजे आपल्याला इथे पण भेटणार नाही. परंतु जी डेफिनेशन आहे आपली की जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही डेफिनेशन पाहिली तर डेफिनेशन मध्ये असं लिहिलंय
की पूर्ण डेटा म्हणजे आयदर इट विल बी मॅच ऑर नॉट मॅच. आता आपण जो डेटा बघितला तो मॅचिंगचा डेटा बघितला. आता जो डेटा आपला मॅच होत नाही, आता जसं की याच्यासाठी रेकॉर्ड नाही आलं, पण आता याच्यामध्ये आपल्याकडं लेफ्ट साईडला हा टेबल आहे, तर याच्या करस्पॉन्डिंग डेटा नाहीये, पण हा आपल्याला डेटा ह्या टेबल मधला आपल्याला पूर्ण डेटा आपल्याला घ्यायचे. ठीक आहे, त्यामुळे इथे आपल्याला ए टेबल मधला हा 2 येईल आणि याच्या करस्पॉन्डन्स आपल्याला लेफ्ट साईडला आपल्याला डेटा नाहीये, सॉरी राईट साईडला डेटा नाही, म्हणून इथं काय येईल, नल येईल. पण हा डेटा आपण घेणार आहोत. ठीक आहे, म्हणजे हा डेटा रिट्राईव्ह होतोय. ठीक आहे, आपण क्वेरी रन करू म्हणजे तुमच्या अजून लक्षात येईल. तर हे आपलं लेफ्ट जॉईनचं आउटपुट आहे. ठीक आहे, तर मी आता आपली क्वेरी रन करून दाखवतो तुम्हाला. तर मी जर लेफ्ट जॉईनची क्वेरी रन केली, जसं की सिलेक्ट स्टार फ्रॉम ए ॲज ए, लेफ्ट जॉईन बी, बी ऑन ए, इक्वल ए डॉट आय डी इक्वल टू बी डॉट आय डी. जर मी रन केलं तर तुम्हाला हे आउटपुट भेटेल, जसं की हे सेम आउटपुट आपलं आहे. ठीक आहे, तर सेम आउटपुट तुम्हाला इथे भेटले. ठीक आहे, तर तुम्ही इथं बघितलं तर 1 1 2 1 1 आणि नल. तर नल का आला, कारण आपल्याला तो मॅच हो किंवा नाही मॅच हो, आपल्याला लेफ्ट साईडचं टेबल आहे आणि आपण लेफ्ट जॉईन ऑपरेशन परफॉर्म करतोय, तर आपल्याला लेफ्ट साईडचं जेवढे काही इलेमेंट असेल, आयदर इट विल बी मॅच ऑर नॉट मॅच, तो डेटा आपला येणार. ठीक आहे, तर हे आणि याच्यामध्ये आपल्याला काउंट किती भेटला, 1 2 3. ठीक आहे, तर याच्यामध्ये 3 भेटला. त्यानंतर नेक्स्ट आपलं येईल राईट जॉईन. ठीक आहे, तर मी काय करतोय की कंट्रोल एक्स, इथे मी आउटपुट इथे घेतोय इनर जॉईनचं. काउंट भेटला 2, लेफ्ट साठी पण आपल्याला काउंट भेटला 3. ठीक आहे, तर हे मी खालचं डिलीट करतो. ठीक आहे, तर आता आपण नेक्स्ट ऑपरेशन आता परफॉर्म करू. जो नेक्स्ट आपल्याकडे आहे तो आहे राईट जॉईन. तर राईट जॉईन साठी पण आपल्याकडं हे सेमच कॉलम आपल्याला भेटतील, कॉलम आपले सेम राहतील. तर राईट जॉईन. ठीक आहे, तर राईट जॉईनचं डेफिनेशन तुम्हाला माहिती आहे की राईट साईडचा जो टेबल आहे त्याच्यातला पूर्ण डेटा प्लस जो कॉमन डेटा आहे दोन्हीमध्ये ए आणि बी मध्ये, तो डेटा आपला राईट जॉईन मध्ये आपल्याला भेटणार आहे. जर मी सिंटॅक्स जर आपण इथं राईट केला तर तुम्हाला सिंटॅक्स एकदम इझी आहे. सिंटॅक्स जसा लेफ्ट जॉईन आहे तर सेम लाईक दॅट राईट जॉईन आणि सेम सिंटॅक्स सिलेक्ट, फक्त याच्यामध्ये फक्त एकच चेंज येतो, तर तो मध्ये लेफ्टच्या ऐवजी आपल्याला इथे काय यूज करावं लागेल, राईट यूज करावं लागेल, RIGST, राईट जॉईन. सिलेक्ट स्टार फ्रॉम ए, राईट जॉईन बी ॲज बी, म्हणजे आपण इथं अलाइजेस बनवले, तर एचा ऑब्जेक्टिव्ह म्हणजे तुम्ही ऑब्जेक्टिव्ह पण म्हणू शकता, अलाइज बनवली ए आणि बी टेबलचा अलाइज बनवली बी. ठीक आहे, ऑन ए डॉट आय डी इक्वल टू बी डॉट आय डी. ठीक आहे, तर आता जर आपण इथं जर क्वेरी जर रन केली तर आपल्याला आउटपुट काय भेटेल, तर बेसिकली आपल्याकडं सर्वात पहिल्यांदा आपल्याला इथे हा जो टेबल आहे, तर इथे आपला पहिला राईट साईडला आपला जो टेबल असणार आहे तो बी टेबल असणार आहे. ठीक आहे, तर आउटपुट आता आपण आउटपुट चेक करूया. ठीक आहे, राईट जॉईन साठी. तर राईट जॉईन म्हणजे स्टार्टिंगला आपण राईट साईड पासून चालू करणार आहे. तर हा 1 मॅच विथ दिस 1, सो इट विल बी टेकन ॲज अ 1. तर पहिल्यांदा कॉमन एलिमेंट तो चेक करणार, त्यानंतर हा 1 या 2 बरोबर मॅच होत नाही म्हणून इथे आपल्याला 0 भेटेल, पण ह्या 1 1 साठी आपल्याला इथे काय भेटलं, हे ह्या ए टेबल मधून 1, बी टेबल मधून पण 1. ठीक आहे, त्यानंतर आपण नेक्स्ट वरती जर गेलो तर आता नेक्स्ट आहे परत 1. ठीक आहे,
तर हा 1 इथे मॅच झाला, इथे आपल्याला 1 1 भेटला. ठीक आहे, इथे 1 आणि इथे 1 म्हणजे ए मधून 1 आला आणि बी मधून पण हा 1 आला. ठीक आहे, तर आपण आउटपुट मध्ये पण 1 1 घेतलं. ठीक आहे, त्यानंतर हा 1 2 बरोबर मॅच होत नाही, तर इथे 0 येणार म्हणजे नल. थोडक्यात तुम्ही नल म्हणू शकता, म्हणजे काहीच नाही. त्यानंतर हा नेक्स्ट एलिमेंट नाही म्हणून तो नेक्स्ट याला जाणार नाही. ठीक आहे, तर हे झालं आपलं सेकंड याच्यासाठी. जसं की मी 1 1 इथं ऑलरेडी राईट केले. ठीक आहे, त्यानंतर आता जसं डेफिनेशन सांगितले की डेफिनेशन प्रमाणे आता राईट जॉईन आहे, तर राईट जॉईन म्हणजे ऑल द डेटा फ्रॉम द राईट साइड टेबल आयदर इट विल बी मॅच ऑर नॉट. म्हणजे जो राईट मध्ये जेवढे पण इलिमेंट आहेत ते आपल्याला घ्यायचे, प्लस आपल्याला जे कॉमन इलिमेंट आहेत ते पण घ्यायचे. तर तुम्ही थर्ड बघितलं तर तीन जो व्हॅल्यू आहे, तर बेसिकली हा इथे पण मॅच होत नाही, इथे पण मॅच होत नाही, परंतु ह्या टेबलमध्ये आहे म्हणून हा 3 ही व्हॅल्यू येणार आहे. म्हणजे आयदर इट विल बी मॅच ऑर नॉट, हिच्या अगेनिस्ट आपल्याला काय येईल, इथे नल येणार. ठीक आहे, जसं की फॉर एक्झाम्पल इथे मी हा बी टेबलचा आहे, इथे 3 आणि इकडे नल. ठीक आहे, तर टेबलचं नाव पण मी दिलंय. ठीक आहे, तर जर तुम्ही जर क्वेरी रन केली राईट जॉईन, तर तुम्हाला हे आउटपुट भेटेल. ठीक आहे, 1 1 आणि त्यानंतर नल आणि दुसऱ्या टेबल मधून 1 1 आणि 3. ओके, जसं की याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, कम्पेअर करू शकता. 1 1 नल, त्यानंतर 1 1 3. ठीक आहे, तर हे झालं राईट जॉईन आणि आपल्याला टोटल रेकॉर्ड भेटले 1 2 3. ठीक आहे, तर 3 रेकॉर्ड आपल्याला राईट जॉईन मध्ये पण भेटतात. ठीक आहे, त्यानंतर आपलं नेक्स्ट जॉईन येतं. तर नेक्स्ट जॉईन आपला आहे फुल जॉईन. तर फुल जॉईन मध्ये काय होतंय, जसं की आता मी 2 टेबल घेतले, ए आणि बी, त्याच्यामधले कॉलम पण आपल्याला सेमच आपल्याला भेटतील, आय डी. ठीक आहे, सॉरी, त्याच्यामध्ये कॉलम आय डी. ठीक आहे, तर आता फुल जॉईन मध्ये जसं मी तुम्हाला डेफिनेशन मध्ये सांगितलं की फुल जॉईन म्हणजे काय, की पूर्ण म्हणजे जर तुम्ही हे तीन ग्राफ जर एकत्र केले तर त्याचं जे आउटपुट भेटतं म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ द इनर जॉईन, लेफ्ट जॉईन आणि राईट जॉईन म्हणजे काय आपलं फुल जॉईन आहे. ठीक आहे, जर फॉर एक्झाम्पल इनर जॉईनचा पार्ट पण इथे येतो आपल्याकडं. लेफ्ट जॉईनचा हा जो सिलेक्टेड पोर्शन आहे आपल्याला लेफ्ट साईडचा इथे भेटला आणि राईट जॉईनचा हा बीचा पोर्शन विदाउट कॉमन हा आपल्याला इथे भेटतोय. जर फॉर एक्झाम्पल आपण जर हे 2 टेबल जर जॉईन केले तर ते जॉईन कसे ऑपरेशन परफॉर्म होते, तर सर्वात पहिल्यांदा जसं मी तुम्हाला बोललो की जो कॉमन पार्ट आहे तो पार्ट आपला येईल. ठीक आहे, जसं की फॉर एक्झाम्पल हा 1 मॅच विथ दिस 1, सो इट विल बी 1. सो इथे येईल आपल्याकडे ए टेबल मधला 1, बी टेबल मधला हा 1. ठीक आहे, हा 1 हा 1, त्यानंतर हा 1 अगेन मॅच विथ दिस 1. ठीक आहे, तर इथे पण आपल्याला 1 आणि इथे इथे पण आपल्याला भेटेल 1, त्यामुळे 1 आणि 1. ठीक आहे, तर हा 1 अगेन गोइंग टू फॉर दिस, देन इट विल बी नॉट मॅचिंग, सो इट विल बी टेकिंग 0 और यू कॅन सेट ॲज अ नल, म्हणजे भेटणार नाही आपल्याला काही. ठीक आहे, तर आपल्याला इथे भेटलं 1 1. ठीक आहे, तर 1 1 मी घेतला आणि 1 1 इथे पण घेतला, तर हा इनर जॉईन आहे. तर जेवढे आपल्याला मॅचिंग एलिमेंट होतात तर तेवढेच तो घेणार. ठीक आहे,
त्यानंतर तर सेकंड जर तुम्ही बघितलं तर टू इथे कुठेच नाही, मग त्यामुळे हा टू पण येणार नाही. आणि नेक्स्ट जे काय बेसिकली आता जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये जसं तुम्हाला सांगितलंय की जसं की आता हा इनर जॉईनचा ऑपरेशन आपण घेतला, हा पार्ट घेतला, पण लेफ्ट जॉईन मध्ये जो पार्ट आहे म्हणजे की फक्त तो लेफ्ट जॉईन मध्येच आहे. आता याच्यामध्ये कॉमन डेटा तर आला आपल्या ऑलरेडी, याच्यामध्ये आपण कॉमन डेटा आपण इनर जॉईन मध्ये घेतला, पण आता राहिलेला पार्ट काय की ए टेबल मधला. तर ए टेबल मध्ये जो असा डेटा आहे की जो बी टेबल मध्ये नाही, तर तो डेटा आहे. जसं की जर तुम्ही टू बघितला तर टू इथे आहे, ए टेबल मध्ये आहे, पण बी टेबल मध्ये नाहीये. तर त्यामुळे आपलं काय की जसं की तुम्ही इथं बघितलं की लेफ्ट जॉईन मध्ये हा जो आउटपुट आहे म्हणजे हा ऍडिशनल आलेला टू, तर इथे आपल्याला टू आणि त्याच्या करस्पॉन्डन्स आपल्याला बी टेबल मध्ये काहीच नाही, म्हणून इथं नल येईल. आता त्यानंतर नेक्स्ट, तर तिसरा जो टेबल आहे त्यात ऑलरेडी हा कॉमन पार्ट आपण घेतला, ए चा पार्ट पण घेतला. आता बी चा पार्ट, तो बी मध्ये असा कुठला डेटा आहे की जो कॉमन आहे, म्हणजे फक्त बी टेबल मध्येच आहे, ए टेबल मध्ये नाहीये. तर तो जो डेटा जर तुम्ही डेटा बघितला इथे, तर याच्यामध्ये तुमच्या असं लक्षात येईल की जर ही जी थ्री व्हॅल्यू जी आहे तर ही फक्त राईट साइड टेबल मध्येच आहे आणि लेफ्ट साइड टेबल मध्ये नाही. म्हणून काय की तुम्ही इथे थ्री फॉर द बी साइड टेबल, तर ह्या बाजूचं इथे 3 येईल आणि इथे काय येईल, इथे नल येईल. जर तुम्ही अनालाइज केलं तर हा आपला आउटपुट आपल्याला इथे भेटेल. आणि जर समजा तुम्ही जर क्वेरी जर रन केली तर क्वेरी मध्ये पण आपण चेक करूया की सेम आपल्याला आउटपुट भेटतंय की नाही. ठीक आहे, तर आता नेक्स्ट क्वेरी जी आहे ती फुल क्वेरी, फुल आउटर जॉईन, फुल जॉईन किंवा आपण फुल जॉईन म्हणू शकतो, फुल जॉईन. ठीक आहे, तर याच्यामध्ये फक्त आपल्याला इथं काय इथे आपल्याला रिप्लेस करावं लागते फुल जॉईन. ठीक आहे, फुल जॉईन सिलेक्ट स्टार फ्रॉम ए ॲज ए. त्यानंतर आपण जसं की इथं इनर जॉईनच्या वेळेला इनर यूज केलं, त्यानंतर लेफ्टला लेफ्ट, त्यानंतर राईटला राईट, त्यानंतर फुल जॉईन साठी पण आपण काय करायचं इथं फुल जॉईन. त्यानंतर मी ही क्वेरी एक्झिक्यूट करतो तर आपल्याला हा आउटपुट भेटेल. तर मी हा कॉपी करतो आणि जो आपण आउटपुट काढलेला त्याच्या खाली मी पेस्ट करतो, सेंटर केलं. तर इथं तुम्ही बघू शकता की ए साइडच्या टेबलमध्ये 1 1 2 नल, 1 1 2 नल. त्यानंतर बी साइडचं टेबल बघा तुम्ही, आउटपुट मध्ये आपल्याला काय आलं 1 1 नल आणि 3, 1 1 नल आणि 3. तर बेसिकली हे जे आउटपुट आहे जे आपण एक्सपेक्टेड केलेलं त्याप्रमाणे आउटपुट आपल्याला भेटलंय. आणि जर तुम्ही जर कॉलम काउंट केले 1 2 3 4, ठीक आहे, तर 1 2 3 4, ठीक आहे, आपल्याला इथे 4 कॉलम्स आपल्याला भेटतात. ठीक आहे, 4 रो आपल्याला इथे भेटतात. त्यानंतर आपला लास्ट जो जॉईन आहे तर तो आपला क्रॉस जॉईन. ठीक आहे, तर आता क्रॉस जॉईन म्हणजे काय, तर इथे तर जसं मी डेफिनेशन मध्ये तुम्हाला सांगितलं की क्रॉस जॉईन म्हणजे काय की इट इज अ आउटपुट ऑफ द फुल जॉईन. ठीक आहे, तर मी ते पण तुम्हाला एक्सप्लेन करतो. एक्झॅक्टली क्रॉस जॉईन मध्ये काय होतं. ठीक आहे, तर जसं की क्रॉस जॉईन मध्ये सांगितलंय की फॉर एक्झाम्पल तुम्ही बघितलं तर आपण जे फुल जॉईनचं आउटपुट आहे तेच आपलं क्रॉस जॉईन मध्ये पण असणार आहे, पण त्याच्यामध्ये अजून एक कंडिशन आहे. जसं की तुम्ही इथं बघितलं की इट इज अ आउटपुट ऑफ द फुल जॉईन, बट यू कॅन चेक दिस इज अ डिफरंट टाइप ऑफ इलिमेंट इन अ ए टेबल अँड दिस इज अ डिफरंट टाइप ऑफ इलिमेंट इन अ बी टेबल. पण याच्यामध्ये काय होते की प्रत्येक इलिमेंट बरोबर मॅच होते, म्हणजे एक पेअर तयार करतोय. जसं की फॉर एक्झाम्पल इथे आपण जर बघितलं तर हा 1, जसं की हा 1 दिस 1 मॅच विथ दिस 1. ठीक आहे, तर इथे पण 1 इथे पण 1. त्यानंतर हा 1 मॅच विथ दिस 1, तर इथे 1 इथे पण 1. त्यानंतर हा 1 मॅच विथ दिस 1, तर हा इथे 1 आणि इथे पण 1, तर हा 1 1 3. ठीक आहे, तर मी तुम्हाला ट्रिक्स पण सांगेल नंतर की ट्रिक्स कशी यूज करायची. त्यानंतर हा 2, तर हा 2 प्रत्येक एलिमेंट बरोबर मॅच होणार. जसं की इथे 2 ह्या 1 बरोबर, तर इथे 1, जसं की हा 2 आणि हा 1, हा 2 हा 1, हा 2 आणि हा 3. ठीक आहे, तर इथे 2 इथे परत 1, त्यानंतर
हा 2 आणि हा 3, 2 आणि 3. तर हे जे आउटपुट आपल्याला भेटेल, तर हे आउटपुट म्हणजे काय असणार आहे, आपलं क्रॉस जॉइन असणार आहे. ठीक आहे, याच्यामध्ये तुमचं कॉमन एलिमेंट पण आले, म्हणजे जसं की 1 इथे पण 1 आहे, इथे पण 1 आहे, हा कॉमन एलिमेंट पण आले. त्यानंतर जे एलिमेंट प्रत्येक टपल बरोबर हे पेअर करताय. ठीक आहे, म्हणजे 1 3 1 2 1, त्यानंतर 2 1, त्यानंतर 2 3, म्हणजे याच्यामध्ये रिपीटेड नसणार आहे. म्हणजे जसं की ह्या साईडने या साईडला गेलो तर ह्या साईडने या साईडला येता येणार नाही, म्हणजे जसं की हा 1 परत याच्यामध्ये असं लिहिता येणार नाही. तर हे जे आउटपुट आपल्याला भेटलंय, तर हे आउटपुट म्हणजेच आपलं काय असणार आहे, आउटपुट ऑफ द क्रॉस जॉईन. ठीक आहे, तर जसं की फॉर एक्झाम्पल मी हे आउटपुट इथं राईट करतो आणि मी क्वेरी पण तुम्हाला राईट करून दाखवतो. ठीक आहे, तर म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जसं की सेमच क्वेरी असणार आहे आपली ही पण, फक्त याच्यामध्ये एक चेंजेस असणार आहे की जसं की तुम्ही इथे तुम्हाला काय करावं लागेल, सॉरी इथे क्रॉस जॉईन. ठीक आहे, क्रॉस इथे आउटर आपल्याला करावं लागेल. ठीक आहे, सॉरी तर क्रॉस जॉईन मध्ये काय होतं, आपण याच्यामध्ये कॉलम कन्सिडर करत नाही. जसं की फॉर एक्झाम्पल इथे तुम्ही फुल जॉईन जेव्हा आपण यूज केलं, तर त्यावेळेला आपण जो कॉमन एलिमेंट म्हणजे कॉलम कॉलम आहे, म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल आपल्याकडे जो टेबल आहे, तर टेबल ए आहे आणि टेबल बी आहे. ठीक आहे, तर टेबल ए मध्ये आपल्याकडे आयडी हा कॉमन आहे आणि बी मध्ये पण आयडी हा कॉमन आहे. तर आपण बेस ऑन द आयडी आपण दोन कॉलम जॉईन केले. पण क्रॉस जॉईन मध्ये असं होत नाही, कारण क्रॉस जॉईन मध्ये ए हा सेपरेट टेबल आपण कन्सिडर करतो आणि बी हा सेपरेट टेबल कन्सिडर करतो आणि डायरेक्टली क्रॉस जॉईन आपण हा कीवर्ड यूज करून हे दोन टेबल जॉईन करतो. तर आपल्याला सिंटॅक्स भेटेल, सिलेक्ट स्टार फ्रॉम ए ॲज ए, क्रॉस जॉईन बी ॲज बी. ठीक आहे, तर हे दोन आपण जेव्हा आपण जॉईन करतोय, तर त्यावेळेला आपल्याला हा आउटपुट भेटतोय. तर मी कॉपी विथ हिडर केलं आणि इथे तुम्हाला पेस्ट केलं, तर तुमच्या लक्षात येईल की इथे 1 1 1 2 2 2, इथे तुम्ही बघू शकता 1 1 1. जसं की मी सेंटरला घेतो 1 1 1, त्यानंतर 2 2 2. ठीक आहे, तर हे 3 टाइम आणि हे 3 टाइम. ठीक आहे, त्यानंतर इथे पण जर तुम्ही बघितलं 1 2 3 1 1 सॉरी 1 1 3 1 1 3, त्यानंतर 1 1 3, त्यानंतर 1 1 3. तर हे आपल्याला सेम आउटपुट आपल्याला इथे पण भेटते. तर आता बेसिकली याच्यामध्ये आपल्याला किती रो भेटतात, तर 1 2 3 4 सॉरी 1 2 3 4 5 6, तर आपल्याला 6 रो इथे भेटतात. ठीक आहे, आता हे आउटपुट आपल्याला किती रो भेटणार आहे, तर हे कसं कॅल्क्युलेट करायचं, तर कॅल्क्युलेशनचा पण ट्रिक्स एक आहे. तर ही ट्रिक्स खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे ह्या ट्रिक्स वरती तुम्ही लक्ष द्या. ठीक आहे, तर ट्रिक्स आपण इथे बघणार आहे. तर याच्यामध्ये काय आहे की फॉर एक्झाम्पल आता आपण इनर जॉईन घेऊया. ठीक आहे, तर इनर जॉईनच्या केसमध्ये काय होणार की आपल्याला काय करायचं, एक इक्वेशन आपल्याला द्यायचं. ठीक आहे, तर बेसिकली आपल्याला पहिल्यांदा काय करायचंय, आता समजा फॉर एक्झाम्पल ह्या ए टेबल मध्ये 1 किती वेळा आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की ते 1 टाइमच आहे. तर आपण काय करणार आहे की इक्वेशन लिहिणार आहे, इक्वल टू, पहिल्यांदा मी इक्वल टू नाही लिहिलं डायरेक्टली 1. तर फॉर एक्झाम्पल इथे 1 हा 1 टाइम आहे, तर मी ते 1 लिहिन. ठीक आहे, इंटू आता आता सेम 1 सेकंड टेबल मध्ये, दुसऱ्या टेबल मध्ये बी टेबल मध्ये 1 किती वेळा रिपीट झालाय, तर इथे 1 टाइम आहे, इथे 2 टाइम आहे, म्हणजे 2 वेळा हा रिपीट झालाय. तर मी इथे काय लिहिन, इथे 2 लिहिन, म्हणजे 2 हा 1 2 वेळा रिपीट झालाय, तर मी 2 लिहिन. जर हा 3 वेळा झाला असेल तर मी 3 लिहिलं असतं. ठीक आहे, तर इथं हा आपण फक्त लिहिला 1 साठी, म्हणजे पहिला आपला जो पार्ट आहे हा आपला 1 साठी आहे. ठीक आहे, त्यानंतर प्लस आता सेकंड एलिमेंट साठी जायचं, तर 2. जर हा 2 इनर जॉईनच्या केसमध्ये तुम्हाला डेफिनेशन माहिती पाहिजे, कारण काय फक्त आपण कॉमनच डेटा घेतो. ठीक आहे, विदाउट जर समजा इकडे आहे इकडे नाही, तर असा डेटा आपण घेत नाही. जे आपल्याकडे कॉमन डेटा आहे ॲज पर द डेफिनेशन दोन्हीकडे पण पाहिजे. जर तुम्ही इथं पाहिलं तर 2
ए टेबल मध्ये आहे पण बी मध्ये नाहीये, ठीक आहे, तर आपण हा घेणार नाही. पण जर इथे ए टेबल मध्ये आहे आणि इथे पण आहे तर आपण त्या केसमध्ये घेणार आहे, ठीक आहे. तर आता आपल्याला दुसरा एलिमेंट आपल्याकडे नाहीये म्हणून तो घेणार नाही. आणि जर आपण हे इक्वेशन जर सॉल्व्ह केलं इक्वल टू, तर आपल्याला आउटपुट भेटतंय 2 रो, जसं की आपल्याला आउटपुट मध्ये आपल्याला भेटलं 2 रो, ठीक आहे. तर म्हणजे आपल्याला फक्त 2च रो भेटणार आहे. याच्यावरून पण तुम्ही डायरेक्टली गेस करू शकता की किती नंबर ऑफ रेकॉर्ड आपल्याला भेटणार आहे, ठीक आहे. ते झालं इनर जॉईन साठी. तसं लेफ्ट जॉईन साठी, तर लेफ्ट जॉईन साठी पण सेमच इक्वेशन असणार आहे. तर तुम्ही सर्वात पहिल्यांदा काय करायचं की जो कॉमन एलिमेंट, कारण लेफ्ट जॉईन मध्ये तुम्हाला डेफिनेशन जर तुमची क्लिअर असेल तर तुम्हाला लक्षात येईल की कॉमन एलिमेंट पण आहे आणि प्लस म्हणजे जो एलिमेंट दुसऱ्या टेबल मध्ये बरोबर मॅच होत नाही तो पण एलिमेंट येतो, ठीक आहे. तर आता इथे काय, इथं मी इक्वल टू लिहिलं, सॉरी, ठीक आहे, इक्वल टू नंतर लिहिले. 1 हा किती वेळा रिपीटेड आहे, 1 टाइम आहे, तर मी ते पण 1 एकच वेळा लिहिल. इन टू हा 1 दुसऱ्या टेबल मध्ये किती वेळा रिपीटेड आहे, 2 टाइम, म्हणजे इथे एकदा, तर हा टोटली 2 वेळा रिपीटेड आहे, तर मी ते 2 लिहिलं. आणि आता नेक्स्ट, आता आपल्याला लेफ्ट जॉईनचं डेफिनेशन प्रमाणे काय आहे की आयदर इट विल बी मॅच ऑर नॉट बट दॅट एलिमेंट वी कॅन टेक. तर 2 हा जी सेकंड एलिमेंट जो आहे आपला 2, तर हा 2 ए टेबल मध्ये आहे पण बी टेबल मध्ये नाही, पण डेफिनेशन प्रमाणे तो आपल्याला घ्यावा लागेल. तर हा किती वेळा आलाय, तर हा एकदा आलाय, ठीक आहे. तर मी इथे एकदाच लिहिल. जर समजा तो 2 वेळेला आला असता तर मी इथे 2 लिहिला असता. आणि जर समजा तो सेकंड टेबल मध्ये पण असता तर त्याला मी इंटू केलं असतं. पण आता ह्या केसमध्ये काय, हा सिंगलच आहे त्यामुळे मी डायरेक्टली 1 लिहितो, ठीक आहे. आणि जर मी हे इक्वेशन जर सॉल्व्ह करतोय तर मला इथे 3 भेटतात. तर 3 काउंट हा भेटतो. 3 काउंट म्हणजे काय की 3 रो, म्हणजे आपल्याला हे 3 रो आपल्याला इथे भेटणार आहे, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट राईट. तर राईट जॉईनच्या केसमध्ये पण सेमच असणार आहे. जसं की राईट साईडचा टेबल हा आहे, तर पहिल्यांदा आपण हा किती वेळा रिपीट झालाय, तर हा आपल्याकडं आलाय 2 वेळेला ह्या टेबलमध्ये, तर मी ते 2 लिहिला, ठीक आहे. हा 1 किती वेळा रिपीट झालाय तो काउंट करायचा, तो काउंट आपल्या इथं लिहायचा. त्यानंतर इंटू म्हणजे आपल्याला तो मल्टिप्लाय करायचा आहे सेकंड टेबल बरोबर. आता 1 सेकंड ए टेबल मध्ये फक्त एकदाच आलाय, जर इथे 3 वेळा आला असता तर मी ते 3 लिहिलं असतं, ठीक आहे. पण आता आपल्याकडे इथे 1च टाइम आहे तर मी इथे 1च लिहितो, ठीक आहे. त्यानंतर ऍज पर द डेफिनेशन वी कॅन ऍड द नेक्स्ट एलिमेंट. तर आता 3, आता ऍज पर द डेफिनेशन आपल्याला काय की राईट साईडचे सर्व एलिमेंट आपल्याला घ्यायचे, अदर इट विल बी मॅच ऑर नॉट मॅच. तर मी 3 इथे घेईल. आता हा 3 एकदाच आलाय तर त्यामुळे मी फक्त एकदाच घेणार, इथं नाहीये तर मी इथे घेणार नाही, म्हणून मी इथं 1 लिहिणार. आणि त्यानंतर मी जर त्याचं इक्वेशन जर सॉल्व्ह केलं तर मला 3च आउटपुट भेटतं, जसं की आपल्याला आउटपुट मध्ये आलंय. त्यानंतर आपला नेक्स्ट आहे फुल जॉईन. तर फुल जॉईन डेफिनेशन प्रमाणेच आहे. जर फुल जॉईनचं तुम्हाला जर आउटपुट काढायचं असेल तर सरळ सरळ तुम्ही याचं आउटपुट म्हणजे हे आउटपुट इनर जॉईन, त्यानंतर इनर जॉईन मध्ये हा पार्ट आला म्हणून मी हा घेणार नाही, तर मी नेक्स्ट पार्ट घेईल. हा पार्ट घेतला. त्यानंतर लेफ्ट जॉईनचा हा पार्ट ऑलरेडी आपला कॉमन मध्ये इथे आलाय, तो तुम्ही घेणार नाही. आणि जो राहिलेला जो पार्ट आहे तो मी घेतला. जर हा पार्ट घेतला तर मला इथे जे आउटपुट भेटते 1 1 2 नल, तर हे आउटपुट सेम आउटपुट मला भेटते. तर म्हणजे काय की या तिन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजेच काय की हे आउटपुट आहे, ठीक आहे. तर हे तुम्ही डायरेक्टली पण काढू शकता. जर तुम्हाला फुल जॉईन जर समजा तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही पहिले हे 3 जॉईन्स तुम्ही करून घ्या आणि या 3 जॉईनचं आउटपुट म्हणजेच काय असणार आहे, आपलं फुल जॉईन असणार आहे. आणि या फुल जॉईनच्या बेसिसवरती तुम्ही क्रॉस जॉईन पण काढू शकता. ते कसं काढणार तर मी तुम्हाला सांगतो. आता आपल्याला फुल जॉईनचा फॉर्म्युला बघायचा आहे. तर फुल जॉईन म्हणजे काय की कॉमन एलिमेंट, जसं की फॉर एक्झाम्पल जर मी घेतला हा 1, इथे 1 म्हणजे परत आपण इथं फॉर्म्युला आपण यूज करणार आहे. या 1 ए टेबल मध्ये 1 किती वेळा रिपीट आहे, 1 टाइम आहे. इंटू सेकंड टेबल मध्ये किती वेळा रिपीटेड आहे, 2 टाइम, तर मी तर 2 घेतला. त्यानंतर प्लस आता आपल्याला राहिलेली एलिमेंट, तर ह्या ए टेबल मध्ये 1 एकदाचे इकडे नाहीये तर मी इथं फक्त 1 टाइमच घेईल. प्लस आता याच्यामधले एलिमेंट संपले, आता मी राईट साईडच्या याच्यामध्ये जाईल, जो राहिलेले म्हणजे हा झालाय, आता फक्त हाच राहिलाय. तर 3 हा 3 पहिले चेक करेल की इकडे आहे का नाही, तर पण ह्या टेबल मध्ये आहे म्हणून आपण हा 1 टाइम घेणार.
आणि जर मी हे इक्वेशन जर सॉल्व्ह केलं इक्वल टू, तर मला आउटपुट भेटतंय 4, जसं की आपलं फुल जॉईन मध्ये हे आउटपुट आले. ठीक आहे. आता जर समजा तुम्हाला जर इश्यू येत असेल की फॉर एक्झाम्पल क्रॉस जॉईनचं, तर बेसिकली काय आहे की तुम्हाला काय करायचं क्रॉस जॉईन मध्ये, तर पहिल्यांदा तर तुम्हाला नल जेवढे रेकॉर्ड आहेत ते येणार नाही. ठीक आहे. तर जेवढे कॉमन एलिमेंट आहे तेवढेच आपण घेणार आहे. तर याचं पण आउटपुट काढणं एकदम सोपं आहे. तर जसं की तुम्हाला माहिती आहे की जे कॉमन एलिमेंट आहे सर्वात पहिल्यांदा आपण इथे घेतले. ठीक आहे. ठीक आहे. त्याचं आउटपुट बेसिकली मी तुम्हाला सांगतो कसं काढायचं. तर पहिल्यांदा आपण फॉर्म्युला बघूया. तर इथे मध्ये क्रॉस जॉईन, तर इथे क्रॉस जॉईन, तर क्रॉस जॉईन मध्ये काय होतं, तर कासेंट्रिक रिझल्ट म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल प्रत्येक एलिमेंट एका टेबल मधले दुसऱ्या टेबल बरोबर पेअर होत असतात. म्हणजे जसं की हा 1 ह्या 1 बरोबर पेअर झाला, त्याचबरोबर हा 1 ह्या 1 बरोबर पेअर झाला, त्यानंतर हा 1 ह्या 3 बरोबर पेअर झाला. म्हणजे काय की जेवढे नंबर ऑफ एलिमेंट ह्या टेबल मध्ये आहेत आणि त्याच्या त्याला आपण मल्टिप्लाय करणारे ह्या नंबर ऑफ एलिमेंटच्या जेवढे एलिमेंट आहेत सेकंड टेबल मधले. ठीक आहे. तर तेवढे आपल्याला आउटपुट मध्ये भेटणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही इथे जर फॉर्म्युला जर बघितला इक्वल टू, मी काय करतोय की ह्या टेबल मध्ये आपल्याला किती नंबर ऑफ एलिमेंट आहेत, म्हणजे आयदर इट विल बी कॉमन ऑर इट विल बी मॅचिंग ऑर नॉट मॅचिंग, त्याच्याशी आपल्याला या क्रॉस जॉईन मध्ये आपण त्याचा विचार करत नाही. आपल्याला फक्त किती नंबर ऑफ एलिमेंट आहेत तर तेवढेच एलिमेंटचा आपण पेअर करणार आहोत. ठीक आहे. तरी मी ते काय करेल, ए टेबल मध्ये किती एलिमेंट आहे जर तुम्ही काउंट करा 1 2, तर माझ्याकडे ए टेबल मध्ये 2 एलिमेंट आहे. इन टू डायरेक्टली मी काय करेल इन टू, आता बी टेबल मध्ये किती नंबर ऑफ एलिमेंट आहे 1 2 3, तर मी काय करेल इथे 3 लिहिल. आणि ह्या दोन्हींना जर तुम्ही दोन्हीचं जर तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं तर तुम्हाला भेटते 6. तर तुमच्या आउटपुट मध्ये जर तुम्ही हे 2 टेबल जॉईन केले तर तुमचं क्रॉस जॉईनच्या आउटपुट मध्ये तुम्हाला आउटपुट ॲज अ 6 भेटतंय. म्हणजे हे तुमचं आउटपुट तुम्हाला इथे भेटतंय. आणि सिम्पली तुम्हाला जर आउटपुट काढायचं असेल तर सिम्पली मी तुम्हाला सांगितलं की जसं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर समजत नाही की हे करायचं, तर तुम्ही सिम्पली काय करायचं की हा 1 आणि ह्या 1 पहिले हा 1 इथे तुम्ही राईट करायचा. ठीक आहे. हा 1, त्यानंतर हा 1 किती वेळा हे 3 याच्या बरोबर हे होतंय, तर तुम्ही बेसिकली इथे तुम्ही 3 1 लिहून टाका म्हणजे हे टेबल साठी, आणि डायरेक्टली हे 3 तुम्ही इथे घेऊ शकता. ठीक आहे. हे पहिले झालं. त्यानंतर आता सेकंड, तर आता 2, सर्वात पहिल्यांदा तुम्ही इथे 2 लिहून टाका आणि चेक करा की ह्या टेबल मध्ये किती नंबर ऑफ एलिमेंट आहेत. एवढेच एलिमेंट आहे. तर मी काय करेल कॉपी करेल आणि मी इथे राईट करेल आणि तेवढ्याच वेळेला इथे पण काय येईल माझा 2 येईल. ठीक आहे. तर सिम्पल. जर समजा इथे माझं अजून एक एलिमेंट असतं, समजा इथे माझा 4 असता आणि याच्यामध्ये एक एलिमेंट असतं 6. ठीक आहे. तर त्या केसमध्ये काय झालं असतं, तर माझं आउटपुट हे चेंज झालं असतं. ठीक आहे. जर माझं आउटपुट काय झालं असतं, तुम्ही तर बघू शकता की इथे नंबर ऑफ काउंट किती भेटतात आपल्याला इक्वल टू, इथे 1 2 3, तर 3 इंटू इथे आपल्याला किती भेटतात 1 2 3 4, तर 4, तर मला 12 नंबर ऑफ रेकॉर्ड भेटायला पाहिजे.